मायग्रेन याविषयी बोलूया. प्रमाणात डोकेदुखी असा मायग्रेन विदाउट ऑरा, त्यामध्ये इस्ट्रोजन हार्मोन जास्त प्रमाणात साठतो आणि मायग्रेन असं म्हणतात. जेव्हा डोळा खूप दुखतो. नमस्कार दर्शको, मी डॉक्टर सोमदत्त कुलकर्णी. आज आपण मायग्रेन याविषयी बोलूया. आपण पाहतो की खूप महिलांना मायग्रेनचा त्रास होताना दिसत आहे. काही वेळेस लहान मुलांना सुद्धा, क्वचित प्रसंगी, प्रमाण कमी आहे, पण लहान मुलांना सुद्धा मायग्रेनचा त्रास होताना दिसत आहे. आणि मायग्रेन होण्याची तीव्रता आणि पेशंट्स हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याला वेगवेगळी कारणं सुद्धा आहेत. तर आज आपण मायग्रेनचे प्रकार बघूया. मायग्रेन म्हणजे काय? खूप जास्त प्रमाणात डोकेदुखी असं आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. जर एखाद्या पेशंटला वारंवार डोकेदुखी होत असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही विशिष्ट सिम्पटम्स त्याच्यासोबत येत असतील, तर आपण त्या आजाराला किंवा त्या डोकेदुखीला मायग्रेन असं म्हणू शकतो. तर ढोबळमानाने याचे दोन प्रकार पडतात. एक मायग्रेन विथ ऑरा आणि दुसरा प्रकार असतो मायग्रेन विदाउट ऑरा. आता पहिला जो प्रकार आहे ना, मायग्रेन विथ ऑरा म्हणजे काय? जेव्हा एखाद्या पेशंट्सना डोकेदुखी सुरू होते आणि त्याच्यामुळे त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये अडथळे येत असतात. माणूस जे काही आपण काम करत असतो किंवा काही ड्युटीज आपल्या असतात किंवा आपण जॉब करतो, तर ते करत असताना किंवा गृहिणी घरामध्ये वेगळ्या प्रकारे खूप कर्तव्य करत असतात, काम करत असतात आणि ते करत असताना त्यांना जर अडथळे येत असतील मायग्रेनमुळे, म्हणजे डोकेदुखी खूप जास्त प्रमाणात जी सहन होत नाही, अगदी ठसठसणारी डोकेदुखी आहे आणि त्याच्यासोबत एखाद्या वेळेस उलटी किंवा मळमळ होणं किंवा काही वेळेस डोळ्यासमोर काजवे चमकल्यासारखं होणं किंवा काही पेशंट्सना वेगळे भास होतात, मन उद्विग्न होतं, प्रकाश सहन होत नाही आणि ह्या लक्षणांची तीव्रता इतकी असते की त्या व्यक्तीचं दैनंदिन जे काही रुटीन आहे ना, ते बिघडतं किंवा ते करायला त्याला अडचणी येतात किंवा तो पेशंट ते काम करू शकत नाही. अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा त्या प्रकाराला मायग्रेन विथ ऑरा असं म्हणतात. आणि त्याच्या खालोखाल सौम्य प्रकारचा मायग्रेन जो असतो, ज्याच्यामध्ये डोकेदुखी असते, पेशंट्स परेशान होतात, परंतु डोकेदुखीसोबत ते दररोजचं काम पूर्ण करत असतात. म्हणजे गृहिणी दररोजचं काम करत असतील किंवा एखादी व्यक्ती जॉब करत असेल, तर ते जॉब करत असताना जी काही कामं आहेत ते पूर्ण करतात. डोकेदुखी आहे, आणखीन काही लक्षणं पण असतात, कधी क्वचित प्रसंगी नॉशिया म्हणजे मळमळ झाल्यासारखे वाटणं, एखादी उलटी, पण सगळी लक्षणं सौम्य स्वरूपात असतात. असं जेव्हा असतं ना, तेव्हा त्याला म्हणतात मायग्रेन विदाउट ऑरा. तर हे ढोबळमानाने मुख्य दोन प्रकार पडतात, परंतु ह्याच्यासोबत आणखी अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि पेशंट सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाने व्यक्त होतात, वेगवेगळी लक्षणं घेऊन येतात आणि त्याची कारणं सुद्धा प्रत्येक पेशंट्समध्ये वेगवेगळी असतात. त्यामुळे पेशंट समोर आल्यानंतर पेशंटचं आपल्याला काळजीपूर्वक ऐकायला लागतं, घरच्यांना पण ते काय म्हणतात ते ऐकायला लागतं आणि त्याच्यानुसार आपल्याला उपचार करणं किंवा आहार करणं हे सगळं डिझाईन करावं लागतं. मग आता वेगवेगळी कोणते प्रकार असतात? तर बऱ्याच महिलांमध्ये मासिक पाळीच्या अगोदर, मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होण्याच्या अगोदर शरीरामध्ये इस्ट्रोजन हार्मोन जास्त प्रमाणात साठतो आणि मग सहन न होणारी डोकेदुखी किंवा मळमळ, एखाद्या वेळेस उलटी, शरीर जड पडणं, असा एक प्रकार आहे. म्हणून त्याला मेन्स्ट्रुअल सायकलशी रिलेटेड असल्यामुळे मेन्स्ट्रुअल मायग्रेन असं म्हणतात. काही पेशंट्समध्ये हेमिप्लेजिक मायग्रेन असा पण प्रकार असतो. म्हणजे मायग्रेनची लक्षणं सुरू झाली किंवा त्याचा दौरा पडायला लागला की काही पेशंट्सना शरीराच्या एका भागामध्ये वीकनेस जाणवायला लागतो आणि त्या भागाच्या ॲक्टिव्हिटीज कमी झाल्यासारखं वाटणं किंवा प्रचंड थकवा आल्यासारखं होणं,
मग असं शरीराची एक बाजू म्हणजे एक हात एक पाय असू शकतं, किंवा शरीराचा विशिष्ट भाग विशिष्ट अवयव थकल्यासारखे होतात आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करणं जड जातं. तर असं जेव्हा असतं ना, त्याला हेमिप्लेजिक मायग्रेन असं म्हणतात. काही पेशंट्समध्ये ऑफ्थॅल्मिक म्हणजे डोळ्याशी रिलेटेड मायग्रेन असतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आता जेव्हा डोळा खूप दुखतो, डोळ्याचं काम करायला अवघड जातं, किंवा कधी कधी हालचाली डोळ्याच्या पापण्यांच्या काही पेशंट्समध्ये बघायला मिळतात, आणि खूप जास्त प्रमाणात हेडेक किंवा डोळासुद्धा असा ठसठसल्यासारखा घण घातल्यासारखा दुखतो, तेव्हा त्याला ऑफ्थॅल्मिक मायग्रेन असंही म्हणतात. काही पेशंट्समध्ये पोटाच्या रिलेटेड कंडिशन्स तयार होतात, तेव्हा त्याला ॲबडॉमिनल मायग्रेन असं म्हणतात. म्हणजे कधी कधी उलटी झाल्यास म्हणजे होणं, किंवा मळमळ होणं, पोट दुखणं, पोटामध्ये क्रॅम्प्स येणं, अशी लक्षणं घेऊन काही पेशंट्स प्रेझेंट होतात आणि त्यांना ॲबडॉमिनल मायग्रेन असं म्हणतात. तर अशा अनेक वेगवेगळ्या स्वरूपाची लक्षणं घेऊन पेशंट आपल्याकडे येतात, किंवा डॉक्टरांना सांगतात, आणि मग हे वेगवेगळे मायग्रेनचे प्रकार आपल्याला पेशंट्समध्ये बघायला मिळतात. काही वेळेस काय होतं की न्यूरोलॉजिकल पेन, म्हणजे चेहऱ्याच्या एकाच भागामध्ये पेन जाणवतं, किंवा संवेदना कमी झाल्यासारखं होणं, किंवा संवेदना वाढणं म्हणजे टिंगलिंग मुंग्या आल्यासारखं होणं. तर हे सुद्धा न्यूरोलॉजीशी रिलेटेड असलेला मायग्रेनचा प्रकार असतो. काही पेशंट्समध्ये वेस्टिब्युलर मायग्रेन पाहायला मिळतो. म्हणजे काय की त्यांना डोकेदुखी सुरू झाली की चक्कर येते, किंवा डिझिनेस म्हणजे तोल सांभाळायला पण बॅलन्स शरीर करायला अवघड जातं, अचानक चक्कर आल्यासारखी वाटते. तर हा वेस्टिब्युलर मायग्रेन या प्रकारातला मायग्रेनचा प्रकार आहे. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाने वेगवेगळ्या सिस्टमला बाधित करून, म्हणजे केवळ डोकेदुखी नाही, तर डोकेदुखीसोबत डोळे, किंवा चेहऱ्यावरचा काही भाग, किंवा ॲबडॉमेन म्हणजे पोट, किंवा मेन्स्ट्रुअल सायकल, त्या रिलेटेड काही ज्या संस्था आहेत आपल्या शरीरामध्ये, किंवा हॉर्मोनल सिस्टममध्ये बदल झाल्यामुळे, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने मायग्रेन व्यक्त होतो, त्याचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या प्रकाराचे उपचार करत असताना आपण पूर्ण पेशंटचं एक्झामिनेशन सोबत हिस्ट्री घेणं, आणि ते केल्यानंतर त्याच्यानुसार उपचार आपण जर सुचवले आणि पेशंटनी ते फॉलो केले, म्हणजे स्ट्रेसमुळे मायग्रेन होत असेल किंवा जागरणामुळे होत असेल, तर असे छोटे छोटे कारण शोधून आपण हे मायग्रेनचे प्रकार निश्चित करून त्यानुसार उपचार करणं गरजेचं असतं. आणि तसे जर आपण केले तर मायग्रेनच्या पेशंट्समध्ये नक्की त्यांना फायदा होतो. तर मित्रांनो, आज इतक्या जास्त प्रमाणात मायग्रेनचं आपण पीक आल्यासारखं बघतोय, तर त्याच्यावर विशिष्ट उपचार करणं, तज्ज्ञाकडून उपचार करून घेणं गरजेचं असतं. हा व्हिडिओ आम्ही सुद्धा आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने बनवलेला आहे. आपल्याला त्रास असेल तर नक्की आपण आपल्या डॉक्टरांना भेटून चर्चा करून, निदान करून योग्य ते उपचार घेणं आणि ते वेळेवर घेणं फार गरजेचं असतं. अन्यथा काय होतं की याची फ्रिक्वेन्सी वाढते, कालावधी वाढतो, आणि मग पेशंट जास्त प्रमाणात त्रस्त होतात, आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टीवर परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता यापुढे सुद्धा आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत, तर मायग्रेनचे आता आपण प्रकार बघितले, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मायग्रेनची कारणं बघूया, आणि त्याच्यानुसार आपल्याला कसे उपचार करता येतात हे पण आपण पुढे डिस्कस करू. मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने बनवला आहे, त्यामुळे अनेकांसोबत आपण शेअर करा, आणि या व्हिडिओला लाईक करा, आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ अनेकांसोबत पाठवा. आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.